श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या गुरुस्पर्श यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर आजचा विषय आहे की आपल्या गुरूंची सेवा, म्हणजे आपल्या स्वामी समर्थ महाराजांची सेवा तुम्ही नित्य दैनंदिन जीवनामध्ये करत असाल, नित्यसेवा करत असाल, तर आजच्या विषयावर आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत की की कसं असतं की सेवा करताय, तुम्ही पारायण करताय, मग ते नवीन सेवेकरी असो किंवा जुने सेवेकरी असो, जे काही तुम्ही सेवा करत असाल, सेवा करत असताना जर तुम्हाला तुमचा एखादा प्रश्न सुटला नसेल किंवा तुम्ही खूप संकटात आहात, त्या संकटातून किंवा एखाद्या अडचणीत अडकला आहे, त्या अडचणीवरती कशी मात करायची कळत नाही आहे, कोणाला विचारू, काय विचारू, कशी सेवा करायची. आणि जे स्वामी भक्त आहेत त्यांना तर कळतच नसेल की मी कोणतं पारायण करू, कुठली सेवा करू, जेणेकरून मी या संकटातून बाहेर पडेल, या अडचणीवरती मात करू शकेल. तर त्या सर्वांवरती एकच सेवा आहे. ती सेवा कोणती आहे ती आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आता लक्षात घ्या की स्वामी समर्थ महाराज हे भक्तवत्सल आहेत, भक्ताभिमानी आहेत, ब्रह्मांड नायक आहेत. त्यांना आपल्या सेवेकऱ्यांनी किंवा भक्तांनी साधी भोळी केलेली सेवासुद्धा मान्य असते. तुम्ही किती माळी जप करताय, त्यापेक्षा तुम्ही किती मनापासून स्वामींची भक्ती करताय, किती मनापासून जप करताय, किती मनापासून अध्याय वाचताय, नित्यसेवेतले अध्याय वाचताय किंवा श्री स्वामी चरित्र सारामृत वाचताय, हे महत्त्वाचं आहे. की तुम्ही किती सेवा करताय आणि कशी करताय ह्याच्यापेक्षा तुम्ही किती मनापासून करताय, किती श्रद्धेने करताय, किती भक्तीने करताय, हे खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर तुमची कर्मसुद्धा तितकंच मॅटर करतात. की जसं की तुम्ही एक माळ करा, परंतु 24 तासामध्ये सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जे काही कर्म कराल ते कर्म तुमचं प्रामाणिक पाहिजे. कधीही कुणाची निंदा, नालस्ती, खोटं बोलणं अशा गोष्टी करू नका. कारण आपलं कर्म पण तितकंच महत्त्वाचं आहे. सेवेबरोबर आपलं कर्म पण तितकंच महत्त्वाचं असतं, कारण आपल्या कर्मामध्येच आपला देव असतो, आपल्या कर्मामध्येच आपला गुरु असतो. एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे काही तुम्ही कृत्य करता दिवसभरामध्ये ते कृत्य करताना आपल्याला आपल्या महाराजांची आठवण आली पाहिजे की आपले महाराज आपल्याकडे बघत आहेत, मी काय करत आहे. जर एखाद्या दिवस तुमची चूक झाली तर तुम्ही महाराजांसमोर नाक घासून त्याची माफी मागा, चुकीची कबुली द्या की महाराज माझ्याकडनं आज ही चूक झाली. स्वामी महाराज माफ करतात. चुकीची कबुली देणं, चुकीची माफी मागणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळं आपल्या कर्मावरती सुद्धा तितकंच आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि हे करता करता आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे. तर आता तुम्ही खूप सेवा केली, खूप पारायणं केली, आता एवढं मोठं संकट येऊन आपल्यावर म्हणजे हे झालेलं आहे किंवा एखादी अडचणीमध्ये आपण आहोत, तर मला कळत नाही आहे की काय करू. आणि अगदी एखादा व्यक्ती खूप अडचणीमध्ये असेल आणि त्याला सांगितलं तू पारायण कर, तर त्याला शक्य आहे का? ते शक्य नाही आहे. खूप अस्वस्थ आहे तो, त्याचं मन खूप हे झालेलं आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये आपण जर सांगितलं की तू आता बस आणि पारायण कर, तर ते शक्य होईल का? नाही होणार ना. तर अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे तेही मी तुम्हाला आता आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या भवसागरातून, या कलियुगातून आपल्याला जर आपली सुटका करायची असेल तर स्वामींची सेवा करणं खूप गरजेचं आहे. स्वामींची सेवा मनापासून, श्रद्धेने, भक्तीने करणे खूप गरजेचं आहे. पहिली गोष्ट सांगते तुम्हाला की एकच सेवा ती आहे की जी सेवा तुम्ही केल्यानं तुमचे सगळे प्रश्न हळूहळू सुटतील. तर तुम्ही एकच काम करायचं की आपल्या मुखातून स्वामींचं नामस्मरण करायचं. नामस्मरण करायचं म्हणजे काय करायचं की स्वामींचा जप करायचा. आज माझ्यावरती हे संकट आहे ना, तर ह्या संकटांवरती मात करण्यासाठी आपल्याला आपली स्वामी शक्ती आपल्या पाठीशी असते. त्यासाठी आपल्याला आपलं आणि स्वामींमधलं अंतर कमी करायचं आहे. आपल्याला आतर्कतेने स्वामींना हाक मारायचे आहे, स्वामींचा जप करायचा आहे, स्वामींचं नामस्मरण करायचं आहे. मग ते कसं करायचं? अगदी सिंपलमध्ये मी तुम्हाला सांगते. स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर बसा, मूर्तीसमोर, जे काय असेल त्याच्यासमोर तुम्ही बसा. अगदी मन शांत ठेवायचं. आपल्या मनामध्ये आपला कसलाही विचार आणायचा नाही की माझा संसार, माझी मुलं, माझा नवरा, माझे सासू सासरे, माझे आईवडील, काही नाही. अगदी मन शांत ठेवायचं. आपला संसार सगळा बाजूला टाकायचा. फक्त महाराज आणि आपण, स्वामी समर्थ महाराज आणि आपण दोघंच आपण आता ह्याच्यामध्ये आहोत असं समजायचं.
ताठ बसायचं, शांत मन करायचं, मनामध्ये कसलेही विचार आले नाही पाहिजेत, अगदी शांत मन करायचं आणि सरळ श्री स्वामी समर्थ हा जो सिद्ध मंत्र आहे, हा जो षडाक्षरी मंत्र आहे, या षडाक्षरी मंत्राचं नामस्मरण चालू करायचं, या मंत्राचा जप चालू करायचा. हा किती मिनटं कराल? तुमची जेवढी वेळ, म्हणजे तुमच्याकडे जेवढा वेळ असेल, जेवढी तुमची इच्छा असेल तेवढा वेळ तुम्ही जप करा. आणि जप करण्या अगोदर स्वामींना विनंती करा, जे काही अडचण आली आहे तुम्हाला, जे काही संकट तुमच्यावर येऊन म्हणजे टेपलेलं आहे, त्या अडचणीचं तुम्ही स्वामींना सांगा, विनंती करा, स्वामी मी असं असं संकटात आहे, मी अशा अशा अडचणीत आहे, स्वामी मला काय करायचं कळत नाही आहे, तुम्हीच मला मार्ग दाखवा, असं म्हणून सरळ अगरबत्ती लावायची आणि स्वामींचा जप चालू करायचा. श्री स्वामी समर्थ हा जो षडाक्षरी मंत्र आहे ना, हा मंत्र तुम्ही 5 मिनटं करा, 10 मिनटं करा, 15 मिनटं करा, अर्धा तास करा, खरं दररोज हा जप करा. काही दिवसातच तुम्ही त्या संकटातून, काही दिवसात काय, काही क्षणातसुद्धा लोकांना अनुभव आलेले आहेत की त्या संकटातून स्वामींनी बाहेर काढलेलं आहे. कारण स्वामी शक्ती आपल्या पाठीशी असते. जे नवीन सेवेकरी आहेत तर त्यांच्या पाठीशी असतेच असते, पण जे जुने सेवेकरी आहेत त्यांच्या तर हृदयात स्वामी शक्ती आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि ही एकच सेवा आहे, तुम्ही किती संकटात असा, बाकी काही करू नका, फक्त स्वामींचं आपल्या मुखातून नाम गेलं पाहिजे. फक्त नामस्मरण करताना एक गोष्ट लक्षात घ्या, आपलं मन स्थिर करा. आपल्या मनात आपल्याकडे जपमाळ करतोय, 11 माळी जप करतोय किंवा 1 माळ जप करतोय आणि आपलं मन, आपलं लक्ष आहे स्वयंपाकघरात, हॉलमध्ये, बेडरूममध्ये, किचनमध्ये, सगळीकडे आपलं मन फिरतंय, असं करू नका. अगदी मन शांत करून फक्त स्वामींचं नामस्मरण करायचं. अतिशय प्रभावी सेवा आहे, स्वामींना प्रिय असणारी सेवा आहे, स्वामींना ही सेवा खूप आवडते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामींची हीच सेवा महत्त्वाची आहे. कारण तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल, तुम्ही शेतकरी कुटुंबात राहत असाल, तुम्ही शेती करत असाल, तुम्ही कुठेही राहत असाल आयुष्यात, म्हणजे तुम्ही जगामध्ये कुठेही राहत असाल, तर तुम्हाला एकच सांगते, स्वामींची सेवा करायची आहे ना, तर स्वामींचं नामस्मरण करायला चालू करा. नवीन असाल तर पहिल्यांदा नामस्मरण चालू करा, बाकी कसले पारायण वगैरे हे सगळं नंतरची गोष्ट आहे. पहिल्यांदा नामस्मरण चालू करा, कारण नामस्मरणानं असंख्य फायदे होतात. तुमच्या आयुष्यामध्ये येणारे जे प्रारब्ध आहे, प्रारब्धाची तीव्रता कमी होते. त्याचबरोबर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीचं संरक्षण होत असतं आणि भविष्यात येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्याच्यावरती मात करण्याची ताकद स्वामी आपल्याला देतात. त्यामुळं कुणाला लवकर अनुभव येतील, कुणाला लेट अनुभव येतील, कारण अनुभव येतीलच, यात काही शंका नाही. फक्त जे काय कराल मनापासून करा आणि अगदी मनोभावे करा, एवढंच माझं सांगणं आहे. आणि मेन म्हणजे एक गोष्ट, सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपल्या कर्मावरती विश्वास ठेवा, आपल्या कर्मावरती भर द्या. आपल्याला सदैव कायम आपल्याला चांगलं कर्म करायचं आहे, कारण आपल्या कर्माची शिक्षा आपण भोगत असतो. दुसरं त्याच्यापुढं आपले स्वामी देव काही करणार नाहीत. काय करणार आहेत? आपण आपल्या कर्माचंच ही शिक्षा भोगत असतो. त्यामुळे तर आपल्यावर ही वेळ येऊ शकते किंवा पुढे येणार असते. त्यामुळं आपल्या कर्मावरती असं समजायचं की स्वामी आपल्याकडे बघत आहेत, की मी जे काही वाईट कृत्य करतोय ते करताना स्वामी आपल्याकडे बघत आहेत. आपल्या गुरूंना हे चालेल का? आपल्या गुरूंच्या मर्जीत राहून आपल्याला हे सगळं करायचं आहे. त्यामुळं वाईट कृत्य आपल्याला काही करायचं नाही आहे. चांगलं कार्य करून, चांगलं कर्म करून आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे. त्यामुळे तुम्हाला कितीही संकट असू दे, कितीही दुःख असू दे, फक्त स्वामींचं नामस्मरण करायला चालू करा. श्री स्वामी समर्थ हा जो षडाक्षरी मंत्र आहे, तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, यात काही शंका नाही. त्यामुळं खरंच तुमच्या कोणतं संकट आलं असेल तर बाकी सगळं सोडून द्या आणि स्वामींचं नामस्मरण करायला चालू करा 1 महिन्यामध्ये. आणि तुम्ही इतके त्याच्यामध्ये मग्न व्हा ना, की तुम्हाला एकदा सवय झाली ना स्वामीनामाची, की तुम्हाला जमणारच नाही त्याच्याशिवाय. की फक्त, आणि जर समजा तुमच्याकडे वेळ नसेल आणि जरी काही संकट नसेल, अडचणी नसतील, का संकट आलं तरच स्वामी सेवा करायची का? असं काही नाही. तुम्ही जरी तुमचं सगळं व्यवस्थित असेल तरी स्वामी नाम घ्यायला विसरू नका. कारण स्वामी कायम म्हणतात की प्रपंच करून परमार्थ करा. ज्याच्या मुखात माझं नाव आहे त्याच्या प्रपंचात मी आहे. प्रपंच करून आपल्याला परमार्थ करायचा आहे. प्रपंच करत करत स्वामींचं नाव आपल्याला घ्यायचं आहे. त्यामुळे खरंच आज जर कुणावर असं संकट आलं असेल किंवा कुणावर दुःखी असाल, कुणीही म्हणजे कुठलाही प्रश्न सुटत नसेल, तर तुमचा सरळ स्वामींचं नामस्मरण करायला चालू करा. अगदी मन शांत ठेवा, थोडा वेळ स्थिर बसा, मन शांत करा, मनावरती आपला ताबा मिळवा आणि हळूहळू स्वामींचं नामस्मरण करायला चालू करा. पहिल्या दिवशी तुम्हाला जमत नसेल तर 5 मिनटं करा, उद्या 10 मिनटं करा. हळूहळू तुमच्यावरचं संकट नक्कीच दूर होईल, यात काही शंका नाही. चला तर मग व्हिडिओला इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन सेवेबरोबर. श्री स्वामी समर्थ.